Gravitation topic numericals. Problem number 5th. The masses of the earth and the moon are 6 into 10 raised to power 24 kilogram and 7.4 into 10 raised to power 22 kilogram respectively. The distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between the two. Use G is equal to 6.7 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढण्यासाठी सांगितलेलं आहे. तर अर्थ आणि मून या दोघांची मासेस प्रोव्हाइड केलेली आहे. डिस्टन्स दोघांमधला दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले प्रॉब्लेममध्ये जे गिवन डाटा आहे तो अगोदर आपण लिहून घेणार आणि फॉर्म्युला यूज करून आपल्याला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन काढायचे. सी यर सोल्युशन. Firstly, given data, mass of the earth, let we consider as m1, 6 into 10 to the power 24 kilogram. Mass of the moon, m2, we consider here 7.4 into 10 to the power 22 kilogram. The distance between them, 3.84 into 10 to the power 5 kilometer. या किलोमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे, त्यामुळे 10 to the power 3 मीटर लिहून काढलेले. सो 3.84 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 3 मीटर. आता या ठिकाणी 10 टू द पॉवर 5 आणि 10 टू द पॉवर 3 दोघे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यामुळे पॉवरचे ॲडिशन होईल. सो 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर. दिस इज द डिस्टन्स इन बिटवीन द अर्थ अँड मून. नाव जी व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे 6.7 इंटू 10 रेज टू -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ ऑफ न्यूटन्सचा जो ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे त्या लॉनुसार आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दी ऑब्जेक्ट्स अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स इन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. मग आता फोर्स इज इक्वल टू जी m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. वी आर हॅव्हिंग दिस फॉर्म्युला. नाव पुट ऑल द व्हॅल्यूज फ्रॉम द गिवन डाटा इन द फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट. तर सी यर फॉर्म्युला हा आहे. जीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे 6.7 इंटू 10 रेज टू -11. m1ची व्हॅल्यू आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 मास ऑफ द अर्थ आणि m2 दॅट मीन्स मास ऑफ द मून 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22. त्यानंतर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 होल स्क्वेअर. आता ज्या 10 टू द पॉवरच्या व्हॅल्यूज आहे त्या अगोदर आपल्याला वन साईड घेऊन टाकायच्या आणि ज्या नॉर्मल डिजिट्स आहेत त्या आपण एका साईडला लिहून घेणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष द्या 6.7 इंटू 6 इंटू 7.4 हे सगळे डिजिट्स एका ठिकाणी लिहिले आणि 10 टू द पॉवरच्या व्हॅल्यूज आपण या साईडला लिहून घेतलेलं आहे. आता 3.84चा स्क्वेअर आणि 10 टू द पॉवर 8चा स्क्वेअर. तर 10 टू द पॉवर 10 टू द पॉवर 8 त्याचा स्क्वेअर दोघे मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर, त्याच्यामुळे 8 टू जा 16 होईल. 8 टू जा 16 10 रेज टू 16. तर या ठिकाणी 10 टू द पॉवर 8चा स्क्वेअर दॅट मीन्स 10 टू द पॉवर 16. नाव 3.84चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 3.84ला 3.84नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 14.7456. 6.76 इंटू 10 टू द इंटू 7.4 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 297.48. नाव 297.48 डिवायडेड बाय 14.7456 या दोघांचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 20.174. आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे आपण एक डिजिट पुढे सरकवतो, त्यामुळे 10 टू द पॉवर 19मध्ये एक आणखीन पॉवर वाढतो, ते होईल 10 टू द पॉवर 20. सो वी गेट 2.0174 इंटू 10 रेज टू 20. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज 2.0174 into 10 raised to 20. So force is equal to 2 into 10 to the power 20 Newton. So force of gravitation, the force of attraction, gravitational attraction in between the moon and earth is 2 into 10 to the power 20 Newton. Now problem number next, or this is the last problem from your exercise. The mass of the earth is 6 into 10 to the power 24 kilogram. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 to the power 11 meter. If the gravitational force between the two 3.5 into 10 to the power 22 Newton, what is the mass of the sun? Use G is equal to 6.7 into 10 raised to -11 Newton meter square per kg square. आता या ठिकाणी अर्थचा मास दिलेला आहे
दोघांमधला डिस्टन्स दिलेला आहे 1.5 इंटू 10⁻11 मीटर आणि त्या दोघांमध्ये असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा दिलेला आहे. ते कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, सनचा मास कॅल्क्युलेट करायचे आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट प्रोव्हाइड केलेला आहे. नाव सी हिअर सेम फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर. मास ऑफ द अर्थ m1 is 6 into 10⁻24 kilogram. Distance between the earth and sun is 1.5 into 10⁻11 meter आणि फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इन बिटवीन देम इज 3.5 into 10⁻22 न्यूटन. नाव मास ऑफ द सन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, ज्याला आपण m2 म्हणून कन्सिडर करणार. g इज इक्वल टू 6.7 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². वी हॅव फॉर्म्युला f इज इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय d². नाव पुट द व्हॅल्यूज. आता या ठिकाणी आपल्याला m2ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे फॉर्म्युला आपण ॲडजस्ट केलेला आहे. m2 ॲज इट इज राहू दिला आणि f इंटू d² डिवायडेड बाय g इंटू m1. आपल्याला m2ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून फॉर्म्युला आपण ॲडजस्ट करून घेतो आहे. त्यानंतर fची व्हॅल्यू लिहा 3.5 इंटू 10⁻22. डिस्टन्स आहे 1.5 इंटू 10⁻11 होल स्क्वेअर. जीची व्हॅल्यू आहे 6.7 इंटू 10⁻11. m1ची व्हॅल्यू मास ऑफ द अर्थ आहे 6 इंटू 10⁻24 kg. नाव आता या ठिकाणी 3.5 10⁻22 1.5चा स्क्वेअर आहे 2.25 10⁻11 स्क्वेअर दॅट मीन्स 10⁻22. आता 6.7 आणि 6 आपण एका साईडला लिहून घेतलं आणि 10⁻11 आणि 10⁻24 वन साईड लिहून घेतलेले. नाव आता या ठिकाणी 3.5 आणि 2.25 मल्टिप्लिकेशनमध्ये येतील 6.7 आणि इंटू 6 हे त्याच्याखाली डिव्हिजनमध्ये येईल. आता वरती 10⁻22 आणि 10⁻22 पॉवर्सची ॲडिशन होऊन मिळते आपल्याला 10⁻44. आता या ठिकाणी हे जे खाली दिलेले डिनॉमिनेटरमध्ये 10⁻11 आणि 10⁻24. आता 10⁻11 आणि 24 या दोघांचं ॲडिशन आपल्याला मिळेल 13. आता हा 10⁻13 ज्यावेळेस तो न्यूमरेटरमध्ये जातो तो मायनस होतो, त्यामुळे या ठिकाणी 10⁻13 घेतलेले. नाव 3.5 आणि 2.25 दोघांचं मल्टिप्लिकेशन 7.875. 6.7 इंटू 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 40.2. आता 44 आणि -13 दोघांचं ॲडिशन घ्या. 44मधून -13 मायनस होतील, राहील काय 10⁻31 राहील. आता 7.875 डिवायडेड बाय 40.2 या दोघांचं जर डिव्हिजन आपण केलं तर वी गेट 0.1958 इंटू 10⁻31. आता हा जो डिजिट आहे, हा जो पॉईंट आहे, आपण एक डिजिट मागे सरकवतो आहे तर आपल्याला मिळतं 1.958 इंटू 10⁻30 किलोग्रॅम. सो m2 इज इक्वल टू 1.958 into 10⁻30 kilogram. That means the mass of the sun is 1.958 into 10⁻30 kilogram. So in this way we have solved all the numericals from the gravitation topic, as well as we have covered all the theory part of the gravitation. You can see my all the videos of gravitation